नमस्कार। वास्तु टिप्स या आपल्या सीरीज मध्ये आज आपण बघणार आहोत ईशान्य दिशा। ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधला कोपरा। ईशान्य दिशा ही अत्यंत शुभ दिशा मानली गेलेली आहे। ईशान्य दिशेला मुख्य द्वार असणे हे अतिशय शुभदायक आहे। अर्धे वास्तुदोष तुमच्या मुख्य द्वारावर अवलंबून असतात। जर तुमचे मुख्य दारच योग्य दिशेला असेल तर अर्धे वास्तुदोष तिथेच संपतात। ईशान्य दिशा ही देवगुरूची दिशा आहे, त्याच्यामुळे इथे देवारा असणं हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे। ईशान्य दिशेला जर मुख्य दरवाजा येत असेल तर तुम्ही देवाऱ्याची जागा ही पूर्व दिशेला करू शकता। ईशान्य दिशा ही देवगुरूची जागा आहे, ती देवाची जागा आहे, त्यामुळे ईशान्य दिशेला केलेली उपासना ही कधीही शीघ्र फलदायी होते। म्हणून इथे देवारा असणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे। परंतु जर ईशान्य दिशेला तुमचा देवारा येत नसेल तर पूर्वेला तुम्ही तो ठेवू शकता। ईशान्य ही गुरुची दिशा आहे, त्यामुळे इथे जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करा। ईशान्येला जर देवारा असेल तर तुम्ही देवाचे आसन हे पिवळ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाच्या शेड मधले तुम्हाला करता येऊ शकते। पिवळ्या रंगामध्ये तुम्ही ऑरेंज किंवा लाईट पिवळा किंवा सोनेरी रंगही वापरू शकता। दरवाजासाठी सुद्धा तुम्ही या रंगाचा वापर करू शकता। तुम्ही जेवढी जास्त उपासना या दिशेत कराल तेवढी जास्त प्रगती तुमची या दिशेमुळे होईल। ईशान्य दिशा ही गुरुची दिशा असल्यामुळे इथे सगळी शुभ कामे केलेली चालतात। परंतु ईशान्य दिशेत टॉयलेट कधीही असू नये। जर ईशान्य दिशेत टॉयलेट असले तर घरातल्या व्यक्तींमध्ये सतत आजारपण राहते, सतत कटकटी होतात। ईशान्य दिशा ही कधीही जड ठेवू नका, इथे कोणत्याही अवजड वस्तू ठेवू नका। जर या दिशेला भिंत येत असेल तर तुम्ही या भिंतीला कधीही तडे जाणार नाही याची काळजी घ्या। या दिशेला केलेली उपासना ही कधीही शीघ्र फलदायी आहे, हे मी तुम्हाला जसे सांगितले त्याचप्रमाणे या दिशेला जर तुम्ही कुठली अशुभ गोष्ट जसे की टॉयलेट किंवा वेस्ट किंवा कचऱ्याचा डबा असं जर ठेवलं तर हा एक मोठा वास्तुदोष निर्माण करतो। त्याच्यामुळे ह्या दिशेचे पावित्र्य तुम्ही जास्तीत जास्त राखा। ही दिशा जेवढी स्वच्छ राहील तेवढी घरात केलेली उपासना शुभ फलदायी शीघ्र फलदायी होईल। ईशान्य दिशेबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला त्या नक्की विचारू शकता। धन्यवाद।